5वी स्कॉलरशिप मराठी यातील आपण लिंग हा घटक शिकत आहोत। लिंग म्हणजे स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग। या ठिकाणी पहा, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे नर आहे की स्त्री जातीचे मादी आहे हे आपल्याला कळते, त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात। या ठिकाणी पहा, ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते आणि ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते। ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुंसकलिंग असते। तर पहा, या ठिकाणी पुढील वाक्यातील ठळक नामे आपण पाहूयात। रमेश मैदानात आला, तिची वही हरवली, बागेत फुले उमलली, फुले, रमेश, वही आणि फुले। मग ही पहा, या ठिकाणी वरील जे ठळक अक्षरातील जी या वाक्यातील नामे आहेत, रमेश, वही, फुले ही नामे आहेत। या नामाचे लिंग आपण या ठिकाणी पाहूयात। तर पहा, रमेश हे नाम आहे, मग तो रमेश म्हणलं की पुल्लिंग आलं या ठिकाणी। वही, ती वही असं जर आपण समजलो, मग ती म्हणल्यानंतर या ठिकाणी स्त्रीलिंग आलं। फूल, ते फूल, नपुंसकलिंग, ते म्हणल्यानंतर या ठिकाणी नपुंसकलिंग येतं। मग या ठिकाणी पहा, पुढील नेहमी लक्षात ठेवा, लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे। नाम जे आहे ते अगोदर एकवचनी करून घ्यावं लागतं, मगच त्याचं लिंग आपल्याला ओळखायला सोपं जातं। बहुवचन किंवा आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही, म्हणून ते नाम एकवचनी करूनच म्हणजे तात्पुरता आदर काढून त्याचे लिंग या ठिकाणी ओळखावे। पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो, तर स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख जे आहे ते ती या शब्दाने केला जातो। नपुंसकलिंगी नामाचा जो उल्लेख आहे ते या शब्दाने केला जातो। उदाहरणार्थ पाहूयात आपण, तो घोडा, तो फळा आणि तो ढग, तो चांगुलपणा, तो मुलगा, अशा प्रकारे तो माणूस। मग हे जे शब्द आहेत ते पुल्लिंगी शब्द आहेत। तो ज्या नामाच्या अगोदर येईल त्या ठिकाणी तो पुल्लिंगी नाम असतं। त्यानंतर पुढील पाहूयात, ती नदी म्हणलं, ती या ठिकाणी ती आल्यानंतर काय येईल, स्त्रीलिंगी नाम। ती मुलगी, ती लेखनी, ती हुशारी, ती शाळा, पहा या ठिकाणी। मग या ठिकाणी स्त्रीलिंगी नामे आहेत। ते मूल, ते फूल, ते शेत, ते ध्येय, ते कष्ट। मग या ठिकाणी पहा काय येईल रे विद्यार्थी मित्रांनो, ही नामे ही नपुंसकलिंगी नामे आहेत। ते ज्या नामाच्या अगोदर लागतं ते नाम जे आहे ते नपुंसकलिंगी असतं। काही पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ठराविक पद्धतीने होतात, तर ते आपण पाहूयात। तर पहा, पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ठराविक पद्धतीने काही होतात, तर ती पाहूयात। पुल्लिंग आणि स्त्रीलिंग, माळी, माळी, देव, देवी, तरुण, तरुणी, कोकिळ, कोकिळा, शिक्षक, शिक्षिका, सासरा, सासू, कुत्रा, कुत्री, पुल्लिंगी जे आहे कुत्रा, स्त्रीलिंगी कुत्री, पाटील, पाटलीन, चिमणा, चिमणी, कोळी, कोळीण, गायक, गायिका, राजा, राणी, वाघ, वाघीण, बालक, बालिका, लेखक, लेखिका, आजोबा, आजी, गवळी, गवळण, पती, पत्नी। तर या ठिकाणी आपण पुढील काही नामे पाहणार आहोत। काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्रपणे होतात बरं। मग पहा, स्त्रीलिंगी काही नामांची स्त्रीलिंगी रूपे कशी होतात ते आपण पाहिजेत। पुल्लिंगी नाम आणि स्त्रीलिंगी, भाऊ, बहीण, भाऊ, बहीण हे स्वतंत्र नाम, बहीण स्त्रीलिंगी रूप। उंट, सांडणी,
हे स्वतंत्र स्त्रीलिंगी रूप आहे. मोर, लांडोर, पुरुष, स्त्री. पहा या ठिकाणी काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्रपणे होतात. हे आपण नाम पाहत आहोत. लिहून घेत चला. महत्त्वाचा घटक आहे पुल्लिंगी नाम आहे बैल. तर स्त्रीलिंगी स्वतंत्रपणे रूप होणारं जे आहे गाय, दीर, जाऊ, नर, मादी, पुत्र, कन्या. पुल्लिंगी नाम बोकड. स्त्रीलिंगी शेळी, वडील, आई, बोका, भाटी किंवा मांजर, नवरा, बायको. यानंतर काही सजीवांची नामे आणि त्यांचे लिंग पाहूयात. सजीवांची नामे आणि त्यांचे लिंग या ठिकाणी आपण पाहूयात. पुल्लिंगी नामे, स्त्रीलिंगी नामे आणि नपुसकलिंगी नामे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो मुलगा, ती मुलगी, ते मूल. पहा या ठिकाणी तो कुत्रा, ती कुत्री आणि ते पिलू. ते म्हणलं की या ठिकाणी नपुसकलिंग येतं आणि तो म्हणल्यानंतर पुल्लिंग नाम येतं. तो घोडा, ती स्त्रीलिंगी नामे, ती घोडी नपुसकलिंगी, ते शिंगरू नपुसकलिंगी, तो बैल, ती गाय, ते वासरू, तो मेंढा, ती मेंढी, ते मेंढरू, तो चिमणा, ती चिमणी, ते पाखरू, तो रेडा किंवा म्हैस, ती रेडी किंवा म्हैस, ते रेडकू. यानंतर काही नामे आणि त्यांचे लिंग पाहणार आहोत. काही नामे व त्यांचे लिंग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हे तुम्ही लक्षात ठेवा किंवा 4-5 वेळेस जर रिव्हिजन केलात तर ते तुम्हाला परीक्षेमध्ये सोपं जाणार आहे. पुल्लिंगी नामे, स्त्रीलिंगी नामे आणि नपुसकलिंगी नामे आपण या ठिकाणी पाहूयात. तो आंबा, ती पपई, ते केळे, तो चंद्र, ती चांदणी, ते चांदणे, तो भात. पुल्लिंगी. स्त्रीलिंगी काय आहे मग? ती भाजी, ते वरण, तो अंगठा, ती करंगळी, ते बोट, तो बगीचा, ती बाग, ते फूल, ते वृक्ष, ती फांदी, ते झाड, तो देश, ती मातृभूमी, ते राष्ट्र. लिहून घेत चला विद्यार्थी मित्रांनो. तो फळा, ती शाळा, ते पुस्तक. पहा. तो समुद्र, ती लाट, ते पाणी, तो प्रकाश, ती सावली, ते ऊन, तो डोंगर, ती दरी, ते टेकाड, तो सूर्य, ती मेणबत्ती, ते तेज. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लिंग हा घटक आपण पाहिलेला आहे. यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. पहा सरावासाठी प्रश्न लिंग या घटकावर आधारित. पुढील प्रत्येक शब्दगटातील पुल्लिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी रंगवा असा प्रश्न आहे. पुल्लिंगी शब्दाचा पहा या ठिकाणी प्रत्येक शब्दगटातील पुल्लिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. मग दर, तो दर, तर, ते घर, भर, ते भर. पहा या ठिकाणी आपण तो, ती आणि ते हे नपुसकलिंगीच्या अगोदरचे येतं. मग तो दर या ठिकाणी पुल्लिंगी शब्द काय येईल? मग तो दर. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर दुसरा आपला प्रश्न पाहूयात. नाव, कीव, जीव आणि शिव. ते नाव हे नपुसकलिंगी आहे. कीव, कीव, ते कीव, ती कीव हे स्त्रीलिंगी. ते जीव येतं का या ठिकाणी? नाही. तर तो जीव, ते शिव म्हणलं की नपुसकलिंगी. ती कीव या ठिकाणी पहा कीव, ती कीव हे स्त्रीलिंगी आहे. मग तो जीव
जे आहे ते पुल्लिंगी आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जीव हा शब्द या ठिकाणी येईल. ते ज्ञान, ते पान, ते ध्यान, कान. या ठिकाणी पहा कान, ते कान येईल का? नाही. तर तो कान, ते ध्यान, ते पान, तो पान येईल का? नाही. तो ज्ञान हे नपुसकलिंगी आहे, हे नपुसकलिंगी आहे, हे नपुसकलिंगी येते. मग पहा या ठिकाणी तो कान हे पुल्लिंगी आहे शब्द कान, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. नाटक, बाजार, बातमी आणि गंमत असे शब्द आहेत. मग यातील आपल्याला कोणता पुल्लिंगी शब्द आहे रे विद्यार्थी मित्रांनो? चॅटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. चला चला लवकर टाका चॅटमध्ये उत्तर. पहा ते नाटक, तो नाटक होतं का? नाही. ते नाटक नपुसकलिंगी. पहा ते बाजार होतं का? नाही. तो बाजार. मग हे आलं ना, पुल्लिंगी शब्द आला. तो बाजार आला का? हां. ती बातमी हे स्त्रीलिंगी आहे. ती गंमत हे पण स्त्रीलिंगी आहे, म्हणून हे येणार नाही हे. चला पुढचा गट शब्दाचा पाहूयात. कांदे, कृपा, कपाळ आणि कापड असे शब्द दिलेले आहेत. यातील आपल्याला पहा या ठिकाणी ते कांदे. मग या ठिकाणी काही वेळेस जे अनेक वचनी नाम असतं त्या ठिकाणी त्याला एक वचनी करून घ्यावं लागतं. ती कृपा, ते कपाळ, ते कापड. मग हे काय आहेत? ते नपुसकलिंगी आहेत. ते कपाळ हे ती कृपा हे पण स्त्रीलिंगी आहे. मग या ठिकाणी आपल्याला पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. मग कांदे, ते कांदे असं म्हणतो का आपण? मग या ठिकाणी ते कांदे, या ठिकाणी हे कोणतेच या ठिकाणी पुल्लिंगी शब्द नाही आहेत. मग तो कांदा, कांदे हा अनेक वचनी शब्द दिलेला आहे. मग याचं लिंग करत असताना त्याला एक वचनी करून घ्यायचं असतं. मग आपण आताच या ठिकाणी लिंग हा घटक शिकत असताना पाहिलेला आहे. मग कांदा आहे, मग तो कांदा. मग हा जो शब्द झाला तो पुल्लिंगी झाला, तो कांदा. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील प्रत्येक शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पहा पुढील प्रत्येक शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी रंगवा म्हणलेला आहे. मग स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर पहा कोणता आहे? ते कर्ज, ते अर्ज, ते पर्व हे नपुसकलिंगी आहेत. ती पर्व जर म्हणलं तर आपण हे होतं. मग ती रात्र. पहा या ठिकाणी ती या ठिकाणी आल्यानंतर हा शब्द जो आहे स्त्रीलिंगी आहे. मग म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येईल. पुढचा शब्दगट पाहूयात. तो गाढव, कणव, ते देव आणि निरोप. तो निरोप. मग तो गाढव हे पुल्लिंगी आहे. ते देव. मग काय येईल रे याचं उत्तर? सांगा बरं. पहा या ठिकाणी तो गाढव हे पुल्लिंगी शब्द आहे. ते देव नपुसकलिंगी. तो निरोप हे पुल्लिंगी शब्द. मग कणव, ती कणव या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द जो आहे तो कणव या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा शब्दगट पाहूयात. तो प्रयत्न, ते विश्वास, तो विश्वास, आनंद, तो आनंद. या ठिकाणी तिन्ही जे शब्द आहेत तो पुल्लिंगी आहेत. मग चौथा पर्याय पाहूयात आपण. प्रेरणा, ती प्रेरणा. या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द आहे. या ठिकाणी प्रेरणा. म्हणून पर्याय क्रमांक 4 येईल. यानंतर पुढचा शब्दगट पाहूयात. पहा प्रश्न,
सृष्टी, पुस्तक आणि झाड यातील स्त्रीलिंगी असलेला शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा. ते पृष्ठ नपुसकलिंगी. ती सृष्टी, पहा या ठिकाणी त्रिसृष्टी नाही, स्त्रीलिंगी शब्द होते. हे जी पर्याय क्रमांक तरी आपण सर्व पर्याय पाहिजे आहेत. ते पुस्तक हे नपुसकलिंगी नाम आहे. ते झाड हे सुद्धा नपुसकलिंगी आहे. आपला अभ्यास होतो म्हणून सर्वच पर्याय आपण पाहिजे आहेत. यानंतर पुढचा, ती खेडी, ते नेत्र, वात आणि पत्र, ते पत्र. पहा या ठिकाणी याचं उत्तर काय येईल रे? ती खेडी. पहा या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला भेटलाय. पहा ती खेडी, यात पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. ते नेत्र, ते वात हे पण नाही येणार. पत्र, ते पत्र नपुसकलिंगी आहे. चला या ठिकाणी पुढील प्रश्न पाहूयात. ज्या विद्यार्थ्यांनी यश परगे या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. यश परगे या चॅनलवर इंग्रजी विषयाची सुद्धा 5वी स्कॉलरशिपचे सर्व घटक वाईज व्हिडिओ आहेत. ज्यांना पाहिजे आहे त्यांनी 7588546308 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज टाका व व्हिडिओ तुम्हाला त्या नंबरवरती पाठवले जातील. ज्या घटकाचा तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तो घटक तुम्ही टाका, म्हणजे तुम्हाला त्या घटकाचा प्लेलिस्ट तुम्हाला दिली जाईल. चला पुढचा प्रश्न आपला, पुढील प्रत्येक शब्दगटातील नपुसकलिंगी शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे. नपुसकलिंगी शब्दाचा गट या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. मग नाले, घोटाळे, गोळे आणि पोळे असे शब्द आहेत. पहा नाले नपुसकलिंगी शब्दगट, नपुसकलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला तो घोटाळा. नाले हा शब्द काय आहे? अनेक वचनी आहे. मग तो नाला असं करून घ्यावं, मग हा पुल्लिंगी शब्द झाला. तो घोटाळा हा सुद्धा पुल्लिंगी. गोळे, गोळा, मग हा सुद्धा पुल्लिंगी शब्द आहे. पहा या ठिकाणी अशाच प्रकारे तुम्ही चुकता परीक्षेमध्ये आणि तुमचा 1 ते 2 मार्क जातात. मग पहा या ठिकाणी व्यवस्थित वाचन कर जा. एक वचन नाम ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आधी त्याचं एक वचन करून घ्यावं लागतं. अनेक वचन नाम आलेलं असतं त्या ठिकाणी एक वचन करून घ्यायचं, मग त्याचं लिंग ओळखण्यासाठी आपल्याला सोपं जातं. म्हणून पोळे, ते पोळे. ते गोळे जर आपण म्हणलं, गोळे अनेक असतात, अनेक वचनी नाम आहे, मग या ठिकाणी हे येणार नाही. ते पोळी येतील का? या ठिकाणी जर आपण पोळी जर ह्याचं केलं, ती पोळी नाही, मग ते पोळे म्हणजे हे एकवचनीच नाम आहे. म्हणून या ठिकाणी नपुसकलिंगी जे नाम आहे ते पोळे. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पुढचा गट पाहूयात. तर पहा पुढचा गट, ती वीज, ती सफाई, ते शरीर, ती काळजी. तर या ठिकाणी नपुसकलिंगी शब्द काय? मग ते शरीर. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. ते देह, ती काया, पोट, ते पाठ. तर पहा या ठिकाणी याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? नपुसकलिंगी शब्द आहे हा. पहा देह, तो देह, ती काया, ते पोट, ती पाठ. मग नपुसकलिंगी काय आहे त्या ठिकाणी? ते पोट. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता चौथा गट पाहूयात आपण. बळ, खळ, नळ आणि तळ असे शब्द आहेत. तर मग यातील आपल्याला नपुसकलिंगी असलेला शब्द ओळखायचा आहे. ते बळ, ते बळ. पहा पहिल्याच पर्यायामध्ये आहे, तरी आपण सर्व पाहायचे आहेत, मग उत्तर टिक करायचं आहे. ते खळ नाही, तो खळ, तो नळ, तो तळ,
मग या ठिकाणी बळ, ते बळ. या ठिकाणी जे योग्य शब्दगट आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे बळ. पुढचा गट पाहूयात आपण. तो माळ, ती चाळ, भाड आणि गाळ. पहा मग काय येईल रे याचं उत्तर? ती चाळ, तो माळ. मग काय येईल याचं उत्तर? ते भाड, तो गाळ. मग ते भाड नपुसकलिंगी, ते भाड. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा, पुढील ठळक अक्षरातील शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर मग पहा, वाघ्या विरुद्ध लिंगी शब्द काय मग याचा? वाघी, वाघीण, मुरळी की मुराळी. आपण मागील व्हिडिओ आपण पाहिलेलं आहे. लिंग ओळखत असताना याचं वाघ्या याचं विरुद्ध लिंगी काय मग? काय येईल विद्यार्थ्यांनो? सांगा बरं, कमेंटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. वाघ्या, मुरळी. पर्याय क्रमांक 3. मग कवीचं विरुद्ध लिंगी काय येईल? कवी, कवीन, कवित्री की कवयित्री. आपण आत्ताच पाहिलेलं आहे पहा, कवयित्री. पर्याय क्रमांक 4. आता विद्वान, विद्वानचं विरुद्ध लिंगी शब्द या ठिकाणी निवडायचा आहे. विद्वानी, विदुषी, विद्यामानी की विद्या. काय येईल रे? छान, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. छान विद्यार्थी उत्तर देत आहेत, रिस्पॉन्स देत आहेत. विद्वानचं काय येईल मग? विदुषी. विरुद्ध लिंगी शब्द या ठिकाणी आपण निवडत आहोत. अध्यक्ष, अध्यक्षच्या विरुद्ध लिंगी मग काय येईल रे? अध्यक्षा, अध्यक्ष, अध्यक्षा. पंडित, अध्यक्षी की अध्यक्षीण असं नाही येणार. तर अध्यक्षचं अध्यक्षा येईल. पर्याय क्रमांक 1. पंडितचं काय येईल मग? पांडित्य, पंडितचं पंडिता, पंडिनी आणि पंडिती येईल का? नाही. तर पंडितचं विरुद्धार्थी लिंग पंडिता येईल. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहूयात. पहा, पुढीलपैकी चुकीची विरुद्ध लिंगी जोडी ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. चुकीची जी जोडी आहे या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. पहा मग 3 जोड्या या ठिकाणी बरोबर असणार आहेत. एक जोडी चुकीची असणार आहे. पेटारा, पेटी. मग मावळा, मावळी येईल काय? मावळा, मावळण येईल. ही चुकीची जोडी आहे पहा या ठिकाणी. गवळी, गवळण, व्याही, विहीन हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये चुकीची जोडी आलेली आहे. सम्राट, सम्राज्ञी. जनक, जानकी. पळा, पळी. आत्मज, आत्मजा. जनक, जानकी हे नाही आहेत. चुकीची जोडी आहे ही. चला पुढचा प्रश्न. येडका, मेंढी. घोडा, घोडी. राजा, रंक. राजा, रंक येईल का? नाही. शाखाम्रक, वानरी हे बरोबर आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील लिंग प्रकारानुसार गटात न बसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगा. या ठिकाणी पहा, वर्तुळ या ठिकाणी रंगवायचं आहे. लिंग प्रकारानुसार गटात न बसणारा पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. मग प्रश्न पहिला पाहूयात आपण. जोडी, कोडी, साडी आणि वाडी. पहा, जोडी, साडी, वाडी, कोडी हा वेगळा आहे, गटात न बसणारा आहे.
म्हणून या ठिकाणी वेगळा जो आहे गटात न बसणारा शब्द कोडी आहे. पर्याय क्रमांक 2. मग प्रश्न दुसरा पाहूयातील फेस. वेस, केस आणि नवस. फेस, केस, नवस. वेस हे वेगळं आहे पहा या ठिकाणी. फेस, केस, नवस हा वेसचे जो आहे तो वेगळा आहे. म्हणून यातील पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. सुया, समया, रुपया आणि रया. सुया, समया आणि रया हे सारखे आहेत. रुपया हे वेगळा आहे, गटात न बसणारा शब्द आहे. म्हणून या ठिकाणी वेगळा शब्द जे आहे ते रुपया. मग चेहरा, नजरा, पोहरा आणि म्हातारा. तो चेहरा, तो पोहरा, तो म्हातारा पुल्लिंगी शब्द आहेत हे. नजरा, ते नजारा, ते नजरा. म्हणून या ठिकाणी जो आहे वेगळा जो आहे तो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे नजरा. खोरे, दारे, बोरे, गरे. खोरे, ते खोरे, ती दारे, बोरे, गरे. या ठिकाणी पहा खोरे, दारे, बोरे हे सारखे आहे आणि गरे ही हा जो आहे ते गटात न बसणारा शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचं आहे. वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग पहा या ठिकाणी नामाचे लिंग ओळखायचं आहे अधोरेखित केलेल्या. भारतात शहरापेक्षा खेडी जास्त आहेत. मग खेडी, ते खेडी कोणतं लिंग आहे रे? कोणत्या नामाचं लिंग आहे हे? मग काय येईल याचं उत्तर? खेडी, ते खेडी. ती खेडी येईल का? किंवा तो खेडी असं नाही येणार आहे की नाही. मग ते खेडी हे नपुंसकलिंगी लिंग आहे. हे नाम जे आहे ते नपुंसकलिंग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न. गावकऱ्यांनी तात्याच्या वडिलांना विनंती केली. मग वडिलांना या ठिकाणी वडील हे जे नाम आहे याचं या ठिकाणी आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मग पहा वडिलांनी, वडील काय आहे? वडील हे शब्द जो आहे याचं लिंग काय? मग वडील म्हणल्यानंतर पुल्लिंगी शब्द आहे. ह्या ठिकाणी हा वडील पुल्लिंगी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. प्रश्न तिसरा. पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. 2017ला विचारलेला प्रश्न आहे हा. पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. मग पाने हा जो शब्द आहे अधोरेखित केलेला या नामाचं या ठिकाणी आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मग पाने, पाने हा शब्द अनेक वचनी आहे या ठिकाणी. मग पान करायचं याचं आपण एक वचन करून घ्यायचं. ते पान, पाने म्हणल्यानंतर तो पाने हे पण होत नाही. ती पाने असं होतं. पण हे एक वचनी अनेक वचनी नाम आहे पाने. म्हणून या ठिकाणी याचं एक वचन करून घ्यावं लागतं. मग एक वचन करून घेण्यानंतर पान, मग ते पान काय झालं? मग नपुंसकलिंगी लिंग झालं या ठिकाणी याचं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल नपुंसकलिंग. पुढचा प्रश्न. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते. 2019ला प्रश्न विचारलेला आहे हा. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले होते. या वाक्यातील आपल्याला नामाचे लिंग ओळखायचं आहे. पतंग, तो पतंग. मग या ठिकाणी पतंगांनी हा जो शब्द आहे तो अनेक वचनी आहे. याचं एक वचनी आपल्याला करून घ्यावं लागेल. मग पतंग, ती पतंग होतं का? किंवा ते पतंग नाही तर तो पतंग. या ठिकाणी
तो पतंग असं होतं म्हणून पर्याय क्रमांक पुल्लिंगी येतं. याचं नाम जे आहे ते पुल्लिंगी नाम येतं. नपुंसकलिंग नाही की उभयलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग. या ठिकाणी पुल्लिंग येतं म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी असलेला पर्याय कोणता? 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे हा. पुढीलपैकी निश्चितपणे फक्त पुल्लिंगी असलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. पुल्लिंगी मग पहा कोणता आहे रे. ती वेळ, ते ढेकर, ती बाग. ती वेळ म्हणलं की स्त्रीलिंगी आलं. ते ढेकर नपुंसकलिंगी, ती बाग हे स्त्रीलिंगी शब्द आहे. पुल्लिंगी शब्द ओळखायचे या ठिकाणी. तर मग हिरा हा काय आहे? हिरा, तो हिरा. मग हे जे आहे ना तो पुल्लिंगी आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. ज्या विद्यार्थ्यांनी यश परगे या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे यश परगे चॅनलवरील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.